स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, इलेक्टोरल बॉण्डची माहिती जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार 1 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 22,217 इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करण्यात आले. SBIने म्हटले आहे की 1 एप्रिल 2019 ते 11 एप्रिल 2019 दरम्यान, म्हणजे 12 दिवसांत 3,346 इलेक्टोरल बॉण्ड्स खरेदी करण्यात आले. त्यापैकी 1,609 रिडीम करण्यात आले. 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत एकूण 18,871 इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करण्यात आले. 20,421 ची पूर्तता करण्यात आली. म्हणजेच आतापर्यंत एकूण 22,217 इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करण्यात आले आहेत. त्यापैकी 22,030 राजकीय पक्षांनी सोडवून घेतले. 187 बॉण्डचे पैसे जे कोणी कॅश केले नाहीत ते PM रिलीफ फंडमध्ये हस्तांतरित केले गेले.